तू माझी मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. बघा, इंद्रायणी पंढरीची वारी इथेच आहे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवाची समाधी है ना. परत हे संथ वाहते कृष्णामाई, संत वाहते कृष्णामाई. याच्यावरून एक उत्तम उदाहरण सुचले. हे दिसतंय ना, हे संत है ना, हे ना उद्रेक आहे, उद्रेक, उद्रेक असं उद्रेक. तो म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं ना, जी राजकारणी नाही का शांत असतात, ते आतमधून लय काड्या करत असतात. तर हे शांत राजकारणी हे असे असतात, असे कळलं काय, उद्रेक. हे ना, बघा वाहतं पाणी आहे ना, ते दिसतंय ना एकदम. किती दिसतंय का तुम्हाला, शांत वाटते ना एकदम. पण ते पोटात एक असतंय. अशा राजकारण्यांपासून आहे ना जनतेने जपून राहायचं असतंय. हे असे राजकारणी परवडतील ओपनली, पण हे राजकारणी नको. म्हणजे इथं संत वाहते कृष्णामाई आणि पुढे वाहते. हा आमचा काळू नदीचा दृश्य आहे. टिटवाळा, मांडा टिटवाळा, आजूबाजूला निसर्ग, झाडी, खूप सुंदर असा निसर्ग आहे. ही नदी मुरबाडवरून माळशेज घाटातून उगम पावते. विषय असा आहे का, पावसाळ्यामध्ये ही नदी फुल वाहते, कारण का या नदीला धरण नाही आहे. जेवढं काय माळशेज घाटामध्ये जेवढं काय पाणी बिणी पडतं आहे, जे पश्चिम महाराष्ट्र असेल सगळं, ते सगळं पाणी ह्या इथून खाडीला भेटतं, समुद्राला जाऊन भेटून जातं. तर या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात है ना, सुंदर असं निसर्ग आहे, त्याच्या सानिध्यात एक ट्विस्ट, जो नेहमीप्रमाणे माझ्याकडे असतं तो ट्विस्ट. आता ती जागा KDMCची तर नाही आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नाही आहे. सुंदर दिसतं एकदम, एकदम ब्युटिफुल. आता ती जागा आपण शोधूया. ट्विस्ट, ट्विस्ट काय तुम्हाला वाटत असेल यार, नेहमी यार नाही बाबा, चांगलं दाखवतो आणि त्यात काहीतरी चालू करतो. आता हे ट्विस्ट आहे ना. कचरा कचरा कचरा, हा कचरा कचरा डायलॉग आहे ना, तो गँग्स ऑफ वासेपूरमधून मी ऐकला आहे. तिथं कचरा कचरा नाही, तिथं खतरा खतरा खतरा. आता हा कचरा 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 आहे, तो किती पहा है ना. हा कचरा, हा कचरा आणि हा कचरा. ओके, मिक्सेल पहा असं दिसतोय कचरा. हा कचरा पावसाने आभाळातून खाली आलेला आहे. हां, आभाळातून हा कचरा खाली आलेला आहे. हा जनतेने किंवा मानवनिर्मित कचरा दिसत नाही आहे है ना. तर जनता हो, तुम्ही सांगा, एक ठिकाणी मस्त सुंदर अशी ग्रीनरी, निसर्ग आणि नदी, आणि त्याच ठिकाणी हे बिगर मानवनिर्मित कचरा. आणि हा कचरा प्लॅस्टिकचा आहे. आणि एक मुळशी पॅटर्न पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये एक तो ॲक्टर दाखवला आहे रावल्या म्हणून. तो पोलिसाला सांगतो, मी मरणार नाही कारण का मी प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक आहे ना. त्याचा डायलॉग शेवटचा
जो डायलॉग पोलीस स्टेशनचा असतो तोच त्या मैतीच्या ठिकाणी केला जातो, ऐकवला जातो जनतेला परत. कारण का प्लॅस्टिक हे मरत नाही, पण प्लॅस्टिक करणारा हा मरतो. ओके ना. प्लॅस्टिक करणारा, प्लॅस्टिक घेणारा, प्लॅस्टिक वापरणारा, प्लॅस्टिक टाकणारा हा मरतो. त्याचीच भावपूर्ण श्रद्धांजली लावली जाते. त्याचीच आपण वर्षश्राद्ध करतो, त्याची दशक्रिया करतो. कोणाची? जो प्लॅस्टिक वापरणारा आहे, जो प्लॅस्टिक टाकणारा आहे तो, है ना. आमचे निलेश बिडवे सर आज लाईव्हवरती आलेले आहेत. चरणदास गरुड माझ्याबरोबर आज नाही आहेत, ते गेलेत फिरायला बाहेर. निलेशजी, कसा वाटतंय निसर्ग हा? जरा 2 शब्दात सांगा. एकदम ब्युटी. चला, तात्पुरतच मला एक फोन येतोय, फोन अटेंड करतो. बघू, समस्या असेल तिकडे जावं लागेल. सुंदर आहे बघा, एकदम ब्युटिफुल. अवश्य भेट द्या, पण दारवा बिरवा पिऊ नका. सुंदर असं आहे. या ठिकाणी या, बघा, आनंद घ्या. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, ही नदी दिसते ना किती खाली आहे, तर ह्या पुलावरून पाणी जातं. पुलावरून पाणी जातं म्हणजे बघा, हे त्याचं उदाहरण आहे. हे तुटले ना, हे पाणी जाऊन तुटलेलं आहे. पूर्ण पाणी जातं याच्यावरून, एवढं पाणी असतंय. आणि ज्यावेळेस पुलावरून पाणी जातं त्यावेळेस टिटवाळ्यामध्ये पाणी शिरतं. आणि हे पाणी थांबवायचं असेल तर धरण. त्या धरणाचं नाव काय आहे ते शोधा. मागे मी सांगितलं होतं. ते धरण झालं, वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण करायचा आणि नंतर मग ते पाणी स्टॉप होणार. त्या धरणाचं नाव कमेंटमध्ये टाका, बघू कोणाला आठवते की नाही ते.